अरे तुमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आलं की मस्त भाषा आहे. इथं तिथं तुला मला असन बसन उठन करण देशील घेशील करशील हे लय स्टँडर्ड झाली. एवढं स्टँडर्ड नको बोलत जाऊ. आता मुलीला जर पाणी सांगायचं असलं तर असं म्हणायचं काय, पाणी घेशील? तिनं म्हणा नाही. मग अरे घे म्हणा. हे जास्त स्टँडर्ड झालं. घेशील देशील करशील नाही. हा एकदम तर लय स्टँडर्ड बोलायला लागला. म्हणे जडगावच्या नडावर गुडासोबत केड खाल्ले. बापा, लेखानं ळ गायबच करून टाकला. मी म्हटलं एवढा शुद्ध नको बोलत जाऊ. हां, आमच्या अकोल्या जिल्ह्यामध्ये आले की भाषा आहे अति तती तुले मले दाय पोई गुई. नाही समजा की अकोल्या जिल्ह्यातलं गिऱ्हाईक बुलढाणा जिल्ह्यात गेले. अटी तटी अटलोक तटलोक. मी न म्हटलं, मी म्हटलं तू न काय म्हटलं. समजा की बुलढाणा जिल्हा, तिकडे बाया मस्त माधव महाराज गोष्टी करतात. आता मग एक साडी आहे तिकडे देल बुलढाणा जिल्ह्यात. मग मी गेलो, त्या बाया मस्त गोष्टी करत. म्या म्हटलं घ्या ऐकून. हां, काही गोष्ट झाली की त्याला ध्रुपद लावत. हो ना बहिणा, मी आता म्हटलंच होतं. हो ना बहिणा. काही झालं की होना बहिणा होना बहिणा. मी म्हटलेलं का आपल्या हरिपाठासारखंच आहे यायचं. हरिमुखे म्हणा बंग झाला की. इकडे नागपूर साईडला गेला की मस्त भाषा आहे. यानाजी बाबाजी घेणाजी नाही, प्रत्येक याले जी लावते. हा लय मस्त वाटते. बाबाजी, हां घ्याजी याजी. म्हटलं मस्त भाषा आहे नागपूर. त्याच्याही पलीकडे भंडारा जिल्ह्यात गेले की विचारता सोय नाही. बापा मी जात असतो तिकडे मांगलेले पवनी तालुका. बरेच दिवस झाला म्हणे महाराज आलाच नाही. मी म्हटलं मग आता आला ना. काय किती काय मोठा महाराज असू द्या, बस असंच आहे त्याचा रट्टा. म्हणे बरेच दिवस झाला महाराज तुम्ही आलाच नाही. मी म्हटलं आता आलाच. मी तुम्हाला विचारतो, भाषा बदलते हो, भाषा बदलते. आळंदीले असताना तिकडे पुरणपोळीचा सणाले हे करतात, पुरणपोळीचा बेत. पण आपल्या इकडची पुरणपोळी कोणी नाव काढा विदर्भातली. आपल्या इकडची पुरणपोळी जर घेतली भीतीले मारली ना, तिथंच राहील, तिथंच राहील, अजिबात हलणार नाही. आणि तिकडची पुरणपोळी अशी आहे, अशी जर झटकली सर पुरण खाली. तिकडे सण असले की करतात मग. हा पहिल्यांदा भल्ला हरिकला का पूर्ण पोय म्हटलो. आणि त्या पुरणपोळी सोबत काही दूध नसते, दही नसते, तुपही नसते. शुद्ध गुळाचं पाणी करतात आणि सार करतात रस्सा. हो, पण त्याला सारही म्हणत नाही गुळणी म्हणत नाहीत. आता पहिल्यांदा जेवायला बसलो बा, हा आला तो गुळणी घेऊन. गुळणी घेऊन आल्यानंतर काय म्हणते, महाराज सरकावणं पाहिजे का? सरकावणं? मी सरकलो. महाराज कोण सरकले? मी म्हटलं तुम्हीच तर म्हटलं सरकावणं. मी म्हटलं मग काय याला सरकावणं कोण म्हणतात? गुळाचं पाणी. म्हणे आमच्या इकडे पोळ्या अशा असतात म्हणे, ह्या तशा काही जात नाहीत म्हणे. म्हणजे या पुरणपोळीचा घास घेतला आणि त्याच्यावर हे सरकावणं घेतलं की सरकते म्हणे. मी म्हटलं वाळ बा सरक. सरकावणं वाळ म्हटलं. दुसऱ्यांदा आला ती भाजी घेऊन पातळ रस्सा, त्याला काय म्हणतात माहीत आहे ते? दटावणं. मी म्हटलं पहिल्यांदा सरकावणं आलं ना, आता काय का जेवता जेवता दटावते काय काय माहीत.
म्हणे महाराज दटावणं पाहिजे काय? मी म्हटलं का याला दटावणं कोण म्हणतात? म्हणे त्याचं असं आहे, आमच्या इकडे पुरणपोळी अशी, आणि हिचा घास जर घेतला आणि त्याच्यावर सरकावण्याचा जर फुरका मारला तरी जर सरकली नाही तर मग म्हणे एक दटावणं. टाइम पडला 12च्या अंदर बाहेर. भाषा बदलते 12 कोसावर. मी तुम्हाला विचारतो, गणित बदलते का? अरे कोणी जिल्ह्यामध्ये जा, बेदुनी 4च.